म्हणून त्याला रॉक गार्डन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात राव, शब्दच नाहीत माझ्याकडे. वाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जहाज काय आहे ते कसं ओळखायचं त्याची इथं कंप्लीट ज्ञानेतून तलवार काढली आहे आणि लढाईसाठी सज्ज आहेत असं दाखवले. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मालवणमधून स्वागत आहे. हा आहे आपल्या रूमच्या बाहेरचा नजारा. याच्या मागेच, ह्या बिल्डिंगच्या मागेच आहे ST स्टँड, मालवणचं बस स्टँड. हा तो रोड आणि इकडे जवळच आपल्याला रूम भेटली होती. इकडे आहे रूम. तर मी आत्ता बाल्कनीत उभे आहे रूमच्या. आता उठलो आहे 6:30-7 वाजता उठलो आहे. आता आवरायचं, फ्रेश व्हायचं आणि मग मालवणमधले जे काही ठिकाणं आहेत ते एक्सप्लोअर करायचे, बघायचे. तारकर्लीपर्यंत जायचं, देवबाग आहे. पुढे वेंगुर्ल्याला जायचं आपल्याला. मग तिकडं कदाचित आजचा स्टे वगैरे होईल. ही अशी रूम आहे. 700 रुपये चार्जेसला पडली मला. निघतो आपण चेकआउट करून चावी देऊ, नाश्त्याला जाऊ. हे होतं आपलं राहण्याचं ठिकाण, रामेश्वर लॉज. चावी देऊन टाकू, आता सबमिट करू. ठीक आहे दादा, चावी. हां सगळं क्लिअर आहे, क्लिअर आहे. हे बघा, हे होतं. तर गाडीत सामान टाकून मग इथं जवळपास नाश्त्याला जाऊ. दादा इथं नाश्त्याला चांगलं कुठे आहे जवळ? नाश्त्यासाठी जवळ कुठं? हां, अनमोल ना, चांगलं आहे का? ओके, गाडीतच राहू देतो मी, नाश्ता करून मग जातो. हां. आणि आता फक्त या बॅगेतला पारोशे कपडे इकडे टाकायचे. हे बघा, जे वापरलेले कपडे त्याच्यासाठी सेपरेट बॅग केलेले. मी इकडे ठेवतो आहे, सगळे वापरून झालेत, मिक्स नाही करत आहे. त्यासाठी एक सेपरेट बॅग आलेली. नाश्त्याला जाऊया. बस स्टँडच्या समोर अनमोल हॉटेल आहे, तिथं काय म्हटलं की नाश्ता चांगला मिळतो, जवळच आहे. चला. आणि हे बघा, हेच आहे ST स्टँड इथे मालवणचं. त्याच्या समोरच आहे नाश्त्याचं दुकान, हॉटेल. हे आहे ते नाश्त्याचं अनमोल. तर इथे नाश्ता करूया. आता ही काय करू, गावना चटणी मागू, हे खाऊ आणि माजून लागलं तर दुसरं काहीतरी मागू. हे बघा, या इथे भरपूर व्हरायटी आहेत. महाराष्ट्रीयन आहेत, इराणी आहे, मुंबई इंडियन्स, थंड थंड, गरम गरम, चेन्नई एक्सप्रेस, सगळेच ऑप्शन्स आहेत. आणि बघा, समोरच ST स्टँड मालवण. हे बघा, हे आपलं आलं आहे घावण चटणी. हे बघा, मस्त. मी आंबोळी मागवली, फर्स्ट टाइम ट्राय करतोय काय एक्झॅक्टली बघण्यासाठी. ते ॲक्च्युली उडीद डाळीचं असतं नंतर. लेट्स सी. चांगलं आहे, म्हणजे थोडक्यात काय फक्त सारखं लागतं. आता चहाचा पण आनंद आहे मस्त. चहाशिवाय तर सकाळ होणार नाही मित्रांनो. मस्त चहा, एक नंबर आहे चहा. बिल आपलं जास्त नाही झालेलं, एवढंच झालेलं. पुढे गेलं 80 रुपये. ते आपण नाश्ता केला, नाश्त्यासाठी रेकमेंडेड आहे मित्रांनो, एक नंबर आहे. आणि तो वरती राहायची सोय पण आहे, जेवणाची पण आहे, सगळंच आहे ते. चला, एकदम एक्झॅक्टली बस स्टँडच्या समोरच आहे. चला आता इथून निघू, गाडी काढू आणि पॉईंट्स एक्सप्लोर करायला सुरुवात करू. सकाळचे वाजलेत 8:30. लवकरचा स्टार्ट करू. चला. आपल्याला जिथं रूम भेटली ना इकडे, त्या इथंच लिहिले. हा रोड सरळ जातो तारकर्ली, देवबाग, वायरी. इकडं या रोडने जाता येतं तारकर्लीला. हे आहे रामेश्वर लॉज. या इथं आहे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स रिसेप्शनचे, ह्याच्यावरती कॉल करून विचारू शकता, बुकिंग करू शकता कदाचित. आता आतमध्ये कोणी नाही, बहुतेक वरती गेले ते, आता कार्ड घेतलं असतं. लोकेशन टाकले रॉक गार्डन, मालवणमधलं रॉक गार्डन आहे जे फेमस आहे. तर तिकडे चाललो आपण, आधी ते बघू आणि मग तिकडून पुढे मग आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला बघायला जायचं आहे. त्याच्या आधी अजून एक मंदिर, गणेश मंदिरमध्ये लागतं, ते बघायचं आहे. प्लस अजून काय रे, हा एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे समुद्राच्या जवळपास, मालवण बीचच्या तिथे, तो एक बघूया. आणि हा बघा, पूर्ण मार्केट परिसरातून चाललो आपण. वन वे होता. गुगल मॅप कधी कधी गंडवतं बरं का. तर अजूनही बघा, काही दुकानं उघडले नाही आहेत, उघडायचे राहिलेत.
कारण आपण लवकर निघालो आहे, 8:30 वाजता निघालो आहे. लवकर निघाला म्हणजे कसं आहे की बरं पडतं, जास्त प्लेसेस कवर करता येतात. आता उशिरा उठायचं आणि मग पळत बसायचं, मग अवघड होतं सगळं. मालवणच्या गल्ली गल्लीतून आपण चाललो आहोत, मार्केट एरियामधून. सकपाळ नाका, रिक्षा स्टँड. चला, त्यानिमित्त आपल्याला मालवणचं मार्केट तरी फिरता येते. म्हणजे मालवण हा तालुका आहे, छोटंसं शहर आहे, जास्त पण मोठं नाही आहे. हे बघा, या साईडला पण बरेच होमस्टेज वगैरे आहेत. मुरलीधर मंदिर, कळबादेवी मंदिर, जय गणेश मंदिर, मोनीनाथ मेढा, राजकोट. ऑलमोस्ट पोहोचलो तर आपण रॉक गार्डनच्या इथे. 500 मीटरच राहिले. विदिन सिटीच आहे सगळे पॉईंट्स जे आपण कव्हर करणार आहोत. रॉक गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू, मंदिर, शासकीय विश्रामगृह, राजकोट किल्ला, सरळ आहे रॉक गार्डन. मालवण न्यायालय पण सरळच आहे. हे बघा, गाडी तर इकडं लावली मैदानामध्ये आणि ॲक्च्युली अजून कोणीच नाही आलेलं इकडं बहुतेक. बरं आहे, त्यामुळं रिकाम आहे अजून तरी. बघा, इकडे आहे रॉक गार्डनची एंट्री आणि इकडं असे इथले शॉप्स आहेत जे आता सध्या बंद आहेत, कारण आपण सकाळी लवकर आलो आहे. समोर आहे रॉक गार्डन. इकडनं आहे एंट्री. हे बघा, एंट्री केल्यावरती हे असं शिल्प आहे तुतारी वाजवताना. काय काय आहे इथं तर म्युझिकल फाउंटन आहे, सेल्फी पॉईंट आहे, प्ले एरिया आहे आणि टॉयलेट्स आहेत. या इकडे आहे प्ले एरिया लहान मुलांना खेळण्यासाठी. हा सगळा प्ले एरिया लहान मुलांचा खेळायला. चला आता तिकडे हां, ओके. हां, तिकडे ना. अरे चला चला, आता या साईडला जाऊ. दादा म्हणतात या साईडला जा, कारण हा फक्त प्ले एरिया आहे. म्युझिकल फाउंटन आणि बाकीच्या गोष्टी सगळ्यात तिकडे आहेत जे बघण्यासारखे आहेत. चला आता त्या साईडला जाऊ. एकंदरीत तर छान दिसतंय हे गार्डन. आत्ता कोणीच नाही म्हणून आपण निवांत शूटिंग करू शकतो. नाही तिथं गर्दी असती तर थोडंसं आवाज वगैरे, डिस्टर्बन्स वगैरे झालं असतं. आणि या इकडे बघा, मोठ्या ह्याच्यात लिहिले मालवण. आता याला रॉक गार्डन का म्हणतात तर साधारणपणे इथं दगडं भरपूर आहेत, रॉक्स आहेत. बघा, असं एक स्ट्रक्चर केलं आहे. तर बोटं, हाताची बोटं जे आहेत त्याच्यामधून नारळाचं झाड आले असं दाखवलं ते. आणि या इकडे आहे मालवण. आपण इथे एक सेल्फी घेऊया. तर हे आहे असं मालवण लिहिलेलं. सो वी आर इन द मालवण. चला आता पलीकडे समुद्र दिसतोय, तो पण बघूया. पलीकडे जाऊया, इकडे बाहेरून जाऊया. वाव, इकडनं समुद्र दिसतोय मित्रांनो. एकच नंबर. वाव, हे बघा सगळे दगड आहेत, रॉक्स आहेत सगळे. जबरदस्त. ओके, तर इकडनं जाता येतं आज तिकडे. तर लेट्स गो आणि समुद्राचा आनंद घेऊ. इकडनं पूर्ण रॉक्स आहेत, तिकडे मोठे मोठे रॉक्स आहेत म्हणून त्याला रॉक गार्डन असं नाव दिलेलं आहे. वा मित्रांनो, एकच नंबर. हे बघा, आणि हे बघा असं काहीतरी, हे वेगळ्याच कलरचे रॉक्स आहेत, जरा लाल रंगाचे काहीतरी दिसत आहेत. हे बघा, हे सगळं लाल रंग दिसतोय.
आणि त्या तिकडे आहे समुद्र. काका म्हणले डॉल्फिन पण दिसतात म्हणून इकडून. आता दिसत आहेत का नाही एक्झॅक्टली माहीत नाही मला. चला आता थोडंसं जवळ जाऊया. पाणी किती क्लिअर आहे ते तुम्हाला दाखवत. आता क्रिस्टल क्लिअर पाणी आहे इथे, एकदम क्लिअर वॉटर आहे. हे बघा एकदम तळाच्या खालचं दिसतंय, किती क्लिअर वॉटर आहे बघा. एवढा कधी क्लिअर वॉटर असतं का समुद्राचं मित्रांनो सांगा. एकदम क्लिअर वॉटर आहे, एकच नंबर. काय जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. बघा काय भारी दिसतंय समुद्र इथून. एकदम क्लिअर वॉटर आहे. निळा क्षार समुद्र आहे आणि पाणी इतकं शुद्ध आहे, क्लिअर आहे की खालचं क्लिअर दिसतं एकदम. तळाला काय ते पण दिसतंय. म्हणजे इतका शुद्ध पाणी जे ते याच्या आधी तर मी कधी म्हणजे पुढे जे कोकण आहे रायगड जिल्ह्यात वगैरे त्या साईडला अलिबाग मुरुड त्या साईडला इतकं क्लिअर पाणी नाही आहे. हे खरंच म्हणजे खूप मस्त आहे. म्हणजे काय म्हणतात राव, शब्दच नाहीत माझ्याकडे. असं बघत बसं वाटतं दिसतं. एकच नंबर आहे मित्रांनो, एकच नंबर. आणि आता इथून आता काय म्हणतात, गोवा काही जास्त लांब नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण प्रॉपर साऊथमध्ये आलो, त्याच्यामुळे इकडे समुद्र असे सुंदर आहेत, क्लीन आहेत बीचेस. आणि हा पूर्ण रॉक आयलँड म्हणा किंवा काही म्हणा, रॉक गार्डन. एकच नंबर. आणि इकडे डॉल्फिन दिसत आहेत का बघूया आपण लांबून. कारण ते दादा म्हटले की डॉल्फिन पण दिसतात इकडे, तुम्हाला डॉल्फिन पण बघायला भेटतील असे. पण मला तरी लक्ष ठेवावं लागेल, कुठेतरी असेल किंवा नसेल. पण इकडे बघा, ओ माय गॉड, लुक ॲट द खेकडे. वाव, इकडे बघा खेकडे आहेत. खाली गेले आता मला बघून. हे बघा कसं पळत, शिंपले पण आहेत. हे बघा इकडे खेकडे. हो का दिसले का? बघा मित्रांनो, आपण समुद्राच्या किती जवळ आलो. एकदम असं वाटतं की समुद्रातच आलो आहे. आणि काय आनंद येतो मित्रांनो हा समुद्र एन्जॉय करायला. सकाळचा शांत वातावरण इकडचं, कुणीच नाही, पब्लिक कुणीच नाही आहे आणि मस्त वाटतंय. याकडे बघा कसं पाणी फेसाळते. आता हे बघा, यायचं बघा आता पाणी कसं होते. वाव, किती पांढरं शुभ्र पाणी दिसते ना. आणि यायचं बघा असं खड्डा येतो बघा, पाणी कसं जाते आतमध्ये. हे खड्ड्यामध्ये बघा पाणी कसं जाते. हे बघा, आहे का? वाव, एकच नंबर. हा, ये बघा मित्रांनो समुद्र. सूर्य चमकतोय. अरे गॉगल आणायला पाहिजे होतं खरं तर. चला इथून आता पुढे निघूया, गार्डनमध्ये जाऊ. अजून रॉक गार्डनमध्ये तिथं अजून काय ते बघू आणि मग इथनं निघूया. ते बघा ना, असे मोठे मोठे रॉक्स आहेत सगळे. एकच नंबर आहे. चला परत एकदा आपण रॉक गार्डनमध्ये एंट्री करतोय आणि आता बघूया अजून काय काय आहे इकडे. हे बघा, हेच आहे ना मॅजिकल फाउंटेन दादा? मॅजिकल फाउंटेन हेच रात्रीच असं चालू आहे.
बघा हे आहे मॅजिकल फाउंटन जे रात्री चालू असतं. तर हे आहे मॅजिकल फाउंटेन. आणि या साईडला इकडं बीच दिसतोय. इकडनं लांब ना बघतो तो चिवळा बीच आहे. तो बघा तो तिकडे आहे. तो आहे चिवळा बीच. थोडंसं झूम करतो बघू दिसलं तुम्हाला तर. तो आहे चिवळा बीच. आणि हे बघा असे दगड टाकलेले तिथं. बघा पाणी इतकं क्लिअर आहे ना. त्या पाण्याच्या खालच्या ज्या सिमेंटच्या ब्रिक्स आहेत रेक्टँग्युलर शेपमध्ये ते पण दिसत आहे तिथून क्लिअर. हा स्पॉट ॲक्च्युली संध्याकाळी येण्यासाठी चांगला आहे. संध्याकाळी फॅमिलीसोबत यायला म्हणजे बच्चे कंपनीला खेळता येतं. परत इथलं जे मॅजिकल लाईट मॅजिकल फाउंटेन जे आहे ते संध्याकाळी चालू होतं तर ते बघता येतं. आणि असं इकडं मस्त बीचचा आनंद पण घेता येतो. तर त्याच्यासाठी संध्याकाळचा टाईम बेस्ट आहे इकडे येण्यासाठी. ठीक आहे आपण आता काय संध्याकाळी तिकडे येणार नाही. आपण टूरवरती आहोत. एक्सप्लोर करतो आहे ती गोष्टी. सेपरेटली इकडे आलो फॅमिलीसोबत की तसं प्लॅन करू शकतो. स्पेशली मालवण ट्रिप वगैरे केल्यावरती 1-2-3 दिवसाची ट्रिप. इकडे असं एक पूल. पक्षी कसे वरडत आहेत. आणि झाडं बघा ना किती सुंदर दिसत आहेत सगळे. चला आता गार्डन तर बघून झाले. छोटंसंच आहे जास्त पण मोठं नाही आहे. ठीक आहे चांगलं आहे गार्डन. मस्ट विजिटेड प्लेस आहे मालवणमध्ये. आता आपण आलो तर एकदम मेन एंट्रन्स येतं. इकडनं बाहेर पडू आणि जाऊया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. चला आलो तर आपण गाडीपाशी. हे बघा रॉक गार्डनच्या इथून जस्ट 500 मीटर चाललो आलो असेल. आणि इथं जवळच आहे मंदिर गणपतीचं मंदिर. हे बघा आता पार्किंगमध्ये इकडं गाडी लावली आणि हे इकडंच आहे. हे आहे मंदिर. आणि बघा या इकडे असे स्टॉल्स वगैरे आहेत. हार फुल तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचे दुकान वगैरे तिथे समोर मंदिराच्या समोरच. हा इकडे राजकोट किल्ल्याकडे जातो रस्ता हावाला. आपल्याला इकडं जायचं आहे. आधी दर्शन करू. या इकडे आहे मंदिर. चला आतमध्ये जाऊन दर्शन करून येऊ. ओके हे बघा हे मंदिर जय गणेश मंदिर मिडप मालवण. ते बघा हे असं आहे मंदिर. दर्शन तर झालं 2 मिनटात झालं. कारण छोटंसंच मंदिर आहे आणि गर्दी पण नाही. मस्त निवांत दर्शन झालं. सुंदर आहे मूर्ती गणपतीची. आय थिंक सोन्याची मूर्ती बहुतेक किंवा पितळेची असेल. मस्त विजिटेड आहे. आता इथून पुढे पुतळ्याकडे जाऊया. 2च मिनटात आपण आता मंदिरापासून त्या इथपर्यंत जातो. काय म्हणतात पुतळ्यापाशी 2च मिनटाचा रस्ता आहे. आणि आपण आता जस्ट पोचलो. जवळच पोचलोत. समोरच आहे आता तो पॉइंट. ओके तर इकडे पार्किंग वगैरे पण आहे बहुतेक. इकडे आहे राजकोट. हो त्या तिकडे दिसतोय बघा पुतळा. हे तर बघा हे मच्छीमारी करणारे सगळे जाळे वगैरे आहेत. जाळे आहेत किती भरपूर प्रमाणात आहेत. हे सगळे इकडे मच्छीमारी करणारे बोटी आहेत. आणि त्या तिकडे आहे पुतळा राजकोट किल्ला. आपल्याला तिकडे जायचं आहे आतमध्ये. पार्किंग इथंच आहे.
आता इकडनं जायचं आपल्याला. चला आतमध्ये जाऊन येऊ, आधी बघून येऊ. ओके, इकडनं आहे एंट्री. ओके, तर हा आहे राजकोट. आणि बघा मावळे कसे बाहेर उभे आहेत तलवारी आणि ढाले घेऊन. चला याच्या आतमध्ये प्रवेश करू आता. मला वाटतं हे नव्यानेच बांधलेलं आहे असावं. काही सगळं नवीन स्ट्रक्चर दिसतंय, बांधकाम दिसतंय. इकडे एक मंदिर दिसतंय, महापुरुष मंदिर राजकोट. चला आधी मंदिरात जाऊ, दर्शन करून येऊ. चपला इथेच ठेवू. महापुरुष मंदिर राजकोट. हो, आतमध्ये पिंड आहे महादेवाची. मस्त मोठं झाड इथं, झाड सावली इथे, आणि असं डेकोरेशन केलं इथं, मस्त वाटतंय. चला आता मंदिराचं दर्शन तर झालंय, पुढे निघूया पुतळ्याकडे. बेसिकली खूप ऊन लागते डोळ्याला, त्यामुळे आता गॉगल घातला मी. वा, हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती काही इन्फॉर्मेशन्स पण दिलेले आहेत, ते पण आपण जवळून बघू. तर हा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा, एकच नंबर. आणि इकडे बघा अशी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गलबत म्हणजे काय, गुराब म्हणजे काय, पाल आणि फतेमार फरक कसा ओळखायचा. हे बघा, हे असं याला गलबत म्हणतात. समुद्राच्या पाण्याच्या उथळ पातळीवर चालणारे हे जहाज किनाऱ्याचे संरक्षण आणि गस्त घालण्यासाठी वापरले जात असे. ते वेगवान होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे जहाज होते. हे दुसरं आहे गुराब. या जहाजांचा वापर व्यापार आणि युद्ध या दोन्हीसाठी केला जात असे. आणि पाल, तोफांनी सज्ज असलेले हे एक सर्वात मोठे जहाज होते. या जहाजाचा वापर खुल्या समुद्री युद्धांसाठी केला जात असे. आणि हे फतेमार या प्रकारची छोटी खाणे जहाजे किनारी व्यापार आणि वाहतुकीसाठी वापरले जात असत. बघा, हे 4 प्रकारची जहाजे आहेत तिथे. तर कसं कुठलं जहाज काय आहे ते कसं ओळखायचं त्याची इथं कंप्लीट माहिती दिलेली आहे. व्हेरी नाईस. चला आता याला एक फेरा मारू, राऊंड मारू. अजूनही इथं बांधकाम चालूच आहे बहुतेक काही थोडंफार. ओके, आणि आता या साईडला आहे किल्ल्यांची माहिती. किल्ले सिंधुदुर्ग जे तर आपल्याला जायचं आहे थोड्या वेळी. किल्ले विजयदुर्ग जो आपण कालच बघून आलोत. रत्नागिरीहून निघाल्यावरती विजयदुर्ग किल्ला पाहिला आपण, तो हा किल्ला. किल्ले कुलाबा हा अलिबागच्या किनाऱ्यावरती आहे. आणि किल्ले खांदेरी, असं 4 किल्ल्यांबद्दल इथे माहिती दिलेली आहे. प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व काय आहे ते इथं, त्याची इथं माहिती आपल्याला दिसते. आणि हा जो पुतळा आहे तो बघा ना, आता इकडनं बघू आपण. तर शिवाजी महाराजांनी तलवार उपसली आहे, ज्ञानेतून तलवार काढली आहे आणि लढाईसाठी सज्ज आहेत असं दाखवले. आणि दर्याकडे त्यांचं तोंड आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की बाबा तिकडनं जो कोणी शत्रू येणार असेल आक्रमण करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, असं थोडक्यात दर्शवण्याचा काहीतरी प्रयत्न आहे. आपण आलो आता पुतळ्याच्या बाहेर इकडे, आणि असं समुद्र दिसतोय. त्याकडे मच्छीमारीवाल्या बोटी आहेत. आणि तो बघा त्या तिकडे आतमध्ये दिसतोय किल्ला, तिकडे जायचं आपल्याला. त्या किल्ल्यावरती दिसतोय का तुम्हाला? थोडासा झूम करतो अजून. बघा तो किल्ला आहे.
त्या किल्ल्यावरती जायचं आहे. आणि त्या किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं. तर त्या तिकडून आपल्याला बोट भेटेल. बोटीने मग असंच प्रवास करून तिकडे किल्ल्यामध्ये जावं लागतं. चला या इथे एक सेल्फी घेऊ आपण. त्या तिकडे आहे तो मालवण बीच. गाड्या दिसत आहेत तिकडं, टुरिस्ट गाड्या जे लागले आहेत. तो तिकडे आहे मालवण बीच आणि तिकडे आहे जेटी पॉईंट. तिकडे जायचं आपल्याला. मला वाटतं आपल्याला असंच जावं लागणार आहे. चला आता मित्रांनो इथून निघू. मस्त दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं. मस्त व्ह्यू दिसतो इकडं. आता इथून निघू पुढे मालवण बीच किंवा मालवण बीचला बघू, ऑन द वेच आहे. आणि तिथून पुढे सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. आणि हे बघा इकडे पण राहायची सोय आहे. AC नॉन AC रूम्स मिळतात इथे, होमस्टेज जस्ट राजकोटच्या समोरच एक्झॅक्टली. आणि या बघा सगळ्या मच्छीमारी करणारे बोटी तिथं थांबल्यात. आणि सगळी मंडळी बघा हे सगळे जाळे वगैरे घेऊन समुद्रात जातात मच्छीमारी करायला. किती मोठे मोठे जाळे आहेत आहे ना. दादा ते सिंधुदुर्ग किल्ल्याला जायला तर हाच रस्ता जातील का बाहेर? लागलेली आहे ना. हां हां पुढून गेलं तर बरं. आणि मालवण बीचला जायचं असेल तर हाच का रस्ता मग, का तो पण बाहेरून जावं लागतं? तसंच गेलं पाहिजे. अच्छा अच्छा.